रत्नागिरीच्या बारावाड्यांचं आराध्य दैवत श्रीदेव कालभैरव अर्थात सर्वांचे श्री भैरीबुवा यांचा शिमगोत्सव फाल्गुन पौर्णिमेला सुरू होतोय। रत्नागिरीचा हा शिमगोत्सव फक्त 12 वाड्यांपुरता मर्यादित नाहीये, तर या शिमगोत्सवासाठी गावोगावातनं आणि राज्यातनं आणि परदेशातनं सुद्धा भाविक इथे मोठ्या भक्तिभावाने येत असतात। आज या शिमगोत्सवाची वार्षिक सभा इथे पार पडली। देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रवींद्र सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली आणि मानकऱ्यांच्या ग्रामस्थांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली। तर कशी असेल ही रूपरेषा आणि कसा यंदाचा शिमगोत्सव आहे, होळी कुठून आणली जाणार आहे ते आपण सुर्वे साहेबांकडून जाणून घेऊया। नमस्कार, मी अध्यक्ष रवींद्र तथा मुन्ना सुर्वे भैरी देवस्थान रत्नागिरी। यावर्षी सालाबादप्रमाणे होणारा शिमगोत्सवाची मीटिंग करण्यात आली आणि त्या मीटिंगमध्ये 12 वाड्यातील सगळे ग्रामस्थ, मानकरी, ट्रस्टी, गावकरी, गुरव मंडळी उपस्थित होते आणि जल्लोषात मीटिंग झाली। आणि पौर्णिमे दिवशी म्हणजे 2 तारीख मार्चला रात्री 12 वाजता पालखी मंदिराबाहेर पडेल आणि ती मंदिरामध्ये बाहेर पडून पुढे योगेश्वरी देवीचा होळीचा शेंडा उभा करण्यासाठी योगेश्वरी मंदिरात जाईल। योगेश्वरी मंदिरातून निघून तिथून झाडगाव नाक्यावरून टिळकवाडी मार्गे, काँग्रेस भवन मार्गे, मुरलीधर मंदिर, मांडवी नाक्यावरून घोडेवटार, विलणकरवाडी, चौंडे वटार, खडपे वटार, तेलियाळी, राम मंदिर, बाजारपेठ, कोकले नाका, गाडीतळ, झाडगाव सानेवरून मुरुगवाडा, घसरवाटेजवळ शिवलकर यांच्या बागेत जाईल। तिथे होळी घेऊन, सुरमाडाची होळी जी असते ती घेऊन सानेवर येईल। सानेवर येऊन 3 ते 3:30 वाजेपर्यंत होळी उभी केली जाईल आणि नंतर मानकरांचे मान केले जातील। मानकरांचे मान केल्यानंतर रात्री गारणं होऊन रात्री दुर्वड निघेल 9 वाजता। दुर्वडीच्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे मार्ग ठरलेला आहे, त्याप्रमाणे दुर्वड निघेल। त्यानंतर दररोज रात्री 10 ते 12 वाजेपर्यंत पालखी खेळवण्याला दिली जाईल आणि रंगपंचमीच्या आदल्या दिवशी मुरुगवाडा ग्रामप्रदक्षिणेसाठी बाहेर पडेल दुपारी 1 वाजता आणि तिथून ती बाहेर पडून रंगपंचमी तो रात्री 12 वाजता कार्यक्रम पालखी खेळवण्याचा जाईल आणि त्यानंतर रंगपंचमीची दुपारी 1 वाजता पालखी सानेवरून उठेल आणि संपूर्ण नेहमीप्रमाणेच्या मार्गाने पोलिसांची शस्त्र सलामी घेऊन नेहमीच्या मार्गाने आपल्या पोलीस स्टेशनला वगैरे जाऊन देवनाई मंदिरमध्ये जाऊन संपूर्ण रात्री 12 वाजता भैरी मंदिरमध्ये परत येईल आणि अशी गावाचं गारणं होऊन शिमगोत्सवाची सांगता होईल। फाल्गुन पौर्णिमेच्या रात्री जेव्हा ठिकठिकाणी होळी पेटवल्या जात असतील, त्या होळीच्या प्रकाशामध्ये आणि पौर्णिमेच्या चांदण्यामध्ये हा 12 वाड्यांचा राजा श्रीदेव भैरीबुवा दिमाखात आपल्या मंदिरातनं बाहेर पडतील आणि जनतेला भेटण्यासाठी आणि त्यांचा राजदरबार बसवण्यासाठी बाहेर पडणार आहेत। हा शिमगोत्सव प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा, प्रत्येकाच्या हृदयातला हा शिमगोत्सव आहे। तर या शिमगोत्सवासाठी तुम्ही सुद्धा सगळेजण इथे या, आमच्या या देवाच्या दर्शनासाठी नक्की आवर्जून या। प्रहार डिजिटल, अनघा निकम, रत्नागिरी।